सिस्टर बाजूला हो. डॉक्टर काय झालं याला? थांबा एक मिनिट. सिस्टर इंजेक्शन रेडी करा. दुसरं इंजेक्शन द्या. डॉक्टर हा बरा तर होईल ना? अहो प्लीज थांबा एक मिनिट. डॉक्टर हा काय पण करून बरा झाला पाहिजे. वी आर चेकिंग. अहो ती दादा आला नाही घरी, काळजी वाटत होती म्हणून घरच्यांनी बघायला पाठवलं. कुठे आहे त्यो? सुधाकर दादा. ए त्या दिवशी साहेब तुला एवढे मारत होते, मध्ये नाही आला साधा वाचवायला तुला तो, आणि आता इथं आलाय त्याची काळजी करत. अहो तसं नाही शिंदे साहेब, दादा त्या दिवशी ड्युटी करत होता, कर्तव्याने त्याचे हात बांधले होते. पण मनानं आमचा दादा चांगला आहे, तो असं काही करणार नाही. कुठे आहे त्यो? दादा. अरे गोपाळ तू पुण्याला गेलाय हॉस्पिटलला. हॉस्पिटलमध्ये? दादाला काय झालं? तो ठीक आहे ना त्यो? काय ना झालं त्याला, एका केस संदर्भात गेलेत ते. कुठल्या केस संदर्भात? नाही खोटं बोलताय तुम्ही. तसं जर का असतं तर दादानी घरी फोन करून सांगितलं असतं. ऐका तुम्हाला तर माहिती का नाही, मी किती नाजूक काळजाचा माणूस आहे. लय काळजी वाटते मला. तुम्ही मला सांगा बरं का काय झालं, नाही तर काळजीने मला अटॅक बिटॅक यायचं. काय झालंय? अरे गोपाळ आई ते पुण्याला गेलाय सुधाकर जर 2 जणांच्या शोधात गेलाय, त्यातला 1 जण सापडलाय. एक घावलाय वय? कोण होता त्यो? काय केलं त्यांनी? बरं ती सोडा, चला कुठल्या हॉस्पिटलला गेले ती तरी सांगा. आता काय सगळं सांगत बसू का तुला? आम्हाला पण नीट माहिती नाहीये. तुझा भाऊ येईल रात्री, त्याला विचार. रात्री येईल नक्की त्यो? येईल. असा कोण सापडला असेल त्या जामखरला, त्याची माहिती काढावीच लागेल. हॅलो, तुम्हाला काही जाणवतंय का? माझा आवाज ऐकू येतोय? साकेत मी सुधाकर कोरिली पोलीस स्टेशन मधून आलोय. साकेत तू जामकर साहेबांना ओळखतो का? हा, त्यांची बहीण आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. साकेत आठवायचा प्रयत्न कर. देशमुख साहेब, त्याला असं तुम्ही म्हणल्यावर लगेच नाही आठवणार. त्याला ब्रेन इंजुरी झाली. डॉक्टर थोडं गरजेचं आहे, महत्वाचं आहे खूप. साकेत थोडा आठवायचा प्रयत्न कर. अरे आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. सर प्लीज. साकेत आर्याताईंना ओळखतोस का? हा, त्या कुठे आहेत? त्यांचं काय झालं? साकेत अरे बोल काहीतरी. आर्याताई तुझ्या मैत्रीण होत्या, तुला त्यांच्याबद्दल काय आठवतंय का? हा, त्या कुठे गेल्या? साकेत जरा आठवायचा प्रयत्न कर. साकेत डॉक्टर अहो काय करताय तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं होतं त्याला जास्त त्रास देऊ नका. तो परत बेशुद्ध झालाय. प्लीज तुम्ही प्लीज बाहेर जा आता. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की साकेतच हे सगळं घडवून आणतोय. बरं झालं हॉलमध्ये कोणीच नाहीये. लवकरात लवकर ह्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे. लाले होय ग लाले. हा, टाइम बघितला का घड्याळात? कुठं निघाली एवढ्या रातची? दुकानात. हे दुकानावर आहेत ना, अजून आले नाहीत. काम करत बसले असतील. मग अगं तू तिथं जाऊन काय करणार आहे? म्हणजे तू काय माप घेणार आहेस बायकांची का ब्लाऊज शिवून देणार आहे त्यांचं? ते माझं मी बघून घेईन ना, तुम्ही नका त्याची काळजी करू. मी नाहीच काळजी करत ग लाले, पण तू आहे ना वायच तुझ्या सासूची काळजी कर.
बाई किती आजारी आहे फुलताय, डोकं दुखतंय, हातपाय दुखताय. हा, तिची काळजी कोण करणार? आणि बाई घरात एवढी सगळी कामं पडलेली आहेत, ती कोण करणार? चल आज जाऊन सगळी कामं कर. आत्या, मी रोजच करते की नाही कामं. आजचा एक दिवस तुम्ही केलं तर काही बिघडणार नाही. मी आले ह्यांना बघून, तुम्ही उरलेली कामं करून घ्या. हा तर मला काम सांगतेय. अय बाई, करायची तेव्हा मस्त काम केलीये मी. आता काय सुना घरात आल्यानंतर काय मीच काम करत बसू वय ग? सुनांना मोलकरीण म्हणून आणलं या घरात. मग सुनांना घरात कामं करायची असतात, त्यांनीच करायची सगळी कामं. अहो मी कुठं नाही म्हणते, आजचा एक दिवस करा ना कामं. आय 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 गो बाई, केली असती ग मी काम. काय करू? पायलट टणकतोय बघ माझा. बाई काय करू बाई, या पायाचं काय कळणं झालंय. लाले लाले, अगं तूच तेवढं आवरून घे की ग पोरी. आय आय ग, लय ठणकतोय पाय. गप की मेल्या. बस आता कामाचा रगाडा उपसत. आली म्हट्टी मला काम सांगणारी.